भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून याच्यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया आली, काही इशारे देण्यात आले, काय सांगाल? नाही, त्यांच्या इशाऱ्याला काय अर्थ काय हो? ते इशाऱ्याशिवाय ते लोक अजूनपर्यंत करत काय आलेले आहेत देशामध्ये? त्यांना इशारा अगर खरंच द्यायचा असेल किंवा कारवाई करायची असेल ना, तर त्यांच्याच किरीट सोमय्यांनी एक PIL बॉम्बे हायकोर्टमध्ये केलेलं आहे, जिथे लिहिलेलं आहे की बाबा मराठी महानगरपालिकांच्या शाळांमध्ये तुम्ही मराठी ही भाषा काढून टाका, असं किरीट सोमय्यांनी तिथे हायकोर्टमध्ये लिहिलेलं आहे. मराठी शाळांमधनं मराठी काढून टाका अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्यांनी PIL दाखल केलेली आहे की भाषा तुम्ही कंपल्सरी करू नका, मराठी ही भाषा कंपल्सरी करू नका. त्यांना विचारा, उत्तर देऊन दे, नाहीतर ऐन वेळी तावातावाने येऊन सगळ्यांच्या समोर बोलतात. अजून एक साहेब तुमची मागणी आहे की मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे? कंपल्सरी तावातावानी बोलतात ना. त्यांच्या आता जे साऊथ मुंबईचे दक्षिण मुंबईचे जे आमदार आहेत लोढा, त्यांनी अजून एक त्यांच्याकडून PIL दाखल केली गेली की साऊथ मुंबई दक्षिण मुंबई हा व्हेजिटेरियन झोन म्हणून जाहीर करावा, असे PIL त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली. तीही डिसमिस केली गेली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मी कुठे कोर्टामध्ये गेलो आहे का? मी काय वेगळे विषय केले आहेत का? नाही. पण हे सगळे विषय त्या BJPला चालतात. मग त्यांच्या नेत्यांना सांगा, त्यांना जाऊन वोट उचला ना त्यांच्यावर. माझ्यावर मीच कशाला भेटतो त्यांना? आणि